जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. मागच्या भागात आपण पाहिलं की पुढे काहीच कळत नाही. साधकाची परिस्थिती अशी येते की पुढे काहीच कळत नाही आणि पुढे काही कळत नाही म्हणून सगळं कोंदल्यासारखं वाटतं आणि म्हणून ते कोंदल्यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून समोर मूर्ती ठेवली आहे, तर त्या मूर्तीकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा असते. पण त्या मूर्तीतलं चैतन्य कळण्याच्या ऐवजी ती मूर्ती दगडाची आहे हे ह्याला जास्त महत्त्व दिलं जातं. महत्त्व कशाला द्यायला पाहिजे? मूर्तीमध्ये असणारे चैतन्याला द्यायला पाहिजे. त्या मूर्तीतून आपल्याला चैतन्य बघायचं आहे. त्या चैतन्याला महत्त्व द्यायचं सोडून आपण ती मूर्ती दगडाची आहे हे पाहतो आणि त्याचाच विचार करत बसतो. कुठच्या गोष्टीकडे कुठच्या नजरेने पाहावं हे पण ठरलेलं आहे. आपण कित्येक वेळा बघतो की ह्या सगळ्या गोष्टी भावनेतून घडतात. जर तुमची भावना तशी असेल तर तुम्हाला तसं दिसेल. आपण कित्येक वेळा बघतो की प्रियकर प्रेयसी, पती पत्नी एकमेकांवर प्रेम करतात, उपभोग घेतात, पण त्याच्या अनेकांच्या बाबतीत प्रश्न असा निर्माण होतो की त्यांना त्यांचा आत्मा कळला की नाही एकमेकांचा, म्हणजे एकमेकांच्या भावना, एकमेकांचं मन कळलं की नाही माहीत नाही, पण एकमेकांचा देह मात्र कळतो. त्याचं कारण असं आहे ना की हे चर्मचक्षु जे आहेत ना, चर्मचक्षु, या चर्मचक्षूंना चैतन्य कळत नाही, चैतन्य समजत नाही. मन भावना ही कळण्यासाठी सुद्धा एक माणूस मनाने सुद्धा उन्नत असावा लागतो. आणि माणसाला वासना कळते, माणसाला प्रेम कळणं फार अवघड आहे आणि प्रेमाच्या पलीकडे समर्पण कळणं तर आणखीनच अवघड आहे. पण प्रेम कळणं सुद्धा अवघड एकाच कारणाकरता, कारण ज्याच्यामध्ये मनाची तरलता आहे, ज्याच्यात भावनेची उत्कटता आहे त्याला प्रेम कळतं, बाकींना प्रेम नाही कळत, बाकींना फक्त उपभोग कळतो. अनेक वेळेला एकत्र येणारे हे स्त्री पुरुष हे शारीरिक उपभोग घेतात, पण त्यांना एकमेकांचं मन कळतं की नाही, एकमेकांच्या भावना कळतात की नाही हे मात्र सांगणं खूप अवघड आहे. कारण त्याच्यासाठी बघण्याची नजर निराळी हवी. आपण म्हणून तेव्हा थर्ड आय म्हणतो ना. ह्या चर्मचक्षूंनी जे दिसत नाही ते थर्ड आय म्हणजे त्रिनेत्र जो आहे त्याच्यातनं कळतं असं लोक म्हणतात. तो तिसरा डोळा त्या दोन भुवयांच्या मध्ये आहे का कपाळावर आहे याच्यावरती लोक चर्चा करतात. पण तिसरा नेत्र म्हणजे खरं त्याचा अर्थ असा घ्यायला पाहिजे की तिसरा नेत्र म्हणजे जो ह्या शरीराच्या पलीकडे, ह्या अस्थि मांस चर्म ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहे, सगळ्याच्या पलीकडे जाऊन पाहणार आहे. म्हणजे हे जे दिसतं आहे शरीर, त्या शरीराला पाहण्याच्या ऐवजी त्या शरीराच्या पलीकडे म्हणजे शरीराच्या मध्ये जे चैतन्य आहे ते चैतन्याला समजून घेणारी ती नजर आहे. आपण रीड बिटवीन द लाईन म्हणतो कधी कधी. आपल्याला कोणाचं पत्र आलं ना, पत्र, की त्या पत्रामध्ये जे लिहिलं आहे तर आपण काय म्हणतो, ह्याने असं लिहिलं आहे ना म्हणजे त्याचं इंटेन्शन हे असं असावं. म्हणजे त्यांनी लिहिलं एक असतं पण आपण त्याच्यातनं समजतो की ह्यातनं काय म्हणायचं आहे. हे काय म्हणायचं आहे हे कळण्याकरता ते समजण्याची क्षमता हवी. तसं शरीर बघितलं तर शरीरामध्ये असणारं जे मन आहे, चैतन्य आहे, हे समजायला आणि त्याच्यावरती प्रेम करायला सुद्धा ती क्षमता हवी. जसं मी म्हटलं मागच्या भागात की तुकारामांचं नजर असेल तर विठ्ठल सुंदर दिसणार आहे. जर तुकारामांची नजर नसेल आणि आमची सामान्य माणसाची कोणाची नजर असेल तर ते सौंदर्य कसं कळणार? आणि म्हणून ती जी उत्कटता आहे, ते जे प्रेम आहे ते प्रकट होणं गरजेचं असतं आणि अनेक वेळेला ते नसतं आणि म्हणूनच सगळं गोंधळ होतो. आपल्याला असं वाटतं की माणसाला तो दगड बघितल्यानंतर किंवा ती मूर्ती बघितल्यानंतर तो दगडाची ती जी भावना बनते, मूर्ती बघितल्यानंतर दगडाची भावना बनते आणि त्याच्याचं चैतन्य त्याला कळत नाही. आता एखादा शहाणा माणूस असं म्हणेल की अहो त्या दगडामध्ये चैतन्य कसं दिसणार, तो दगड आहे, चैतन्य कसं दिसेल? अहो पण अशी आपण माणसं बघतो ना जगामध्ये, आपण अशी माणसं बघतो जगात की जे माणसांबरोबर वागताना सुद्धा माणसारखी वागत नाहीत. आपण अशी माणसं बघतो की जी दुसऱ्यांबरोबर वागताना सुद्धा माणसारखं वागवत नाहीत. त्यांना समोरची माणसं निर्जीव असल्यासारखं वागतात त्यांच्याशी. त्यांना काय भावना असतील, प्रेम असेल, आपलेपणा असेल हे सुद्धा किती वेळा माणसं लक्षात घेत नाहीत. इतकी अत्यंत स्वार्थी असणारी आणि फक्त आत्मकेंद्रित असणारी माणसं आपण जगात बघतोच की. त्यांना नाही प्रेम कळत, त्यांना समोरचं फक्त शरीर कळतं, प्रेम नाही कळत. आणि म्हणूनच
एक लक्षात ठेवा, त्या मूर्तीमध्ये काय किंवा आपल्याबरोबरच्या माणसांमध्ये काय, कशातही तुम्हाला जर चैतन्य समजून घ्यायचं असेल ना, कशातही तुम्हाला चैतन्य समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या मनाला तरलता असली पाहिजे, त्या भावना समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे. आणि ती क्षमता तुमची तेव्हाच बनते ज्या वेळेला तुम्ही तेवढे बधीर न होता, तेवढे बधीर होत नाही आणि तुम्ही जेव्हा तरल असता. माणसं व्यवहाराने, भावनेने, विचाराने, स्वार्थाने, अप्पलपोटेपणाने एवढी बधीर झाली आहेत ना माणसं की त्यांना सेन्सिटिव्ह बनवण्यासाठी म्हणून सांगावं लागतं की अरे काहीतरी नामस्मरण कर, अरे काहीतरी ध्यान कर, चिंतन कर, मनन कर, साधुसंतांची चरित्र वाच. हे सांगावं का लागतं? हे सांगावं एकाच कारणाकरता लागतं की माणूस इतका बधीर झाला आहे सगळ्यांनी की त्याला ह्या भावना कळतच नाहीत. आणि म्हणून त्या भावना त्याच्यात प्रगट व्हाव्या म्हणून प्रयत्नपूर्वक त्यांना उपासना सांगितली जाते की ही उपासना कर म्हणजे त्या भावना त्यात प्रगट होतील. उपासना काय, ध्यान काय, चिंतन काय, मनन काय, पुरस्चरण काय, हे सगळं म्हणजे काय? हे सगळं म्हणजे तुमच्या मनाला घातलेलं स्नान आहे, आंघोळ आहे. तुमचं मन जे बधीर झालं आहे, मलिन झालं आहे, गलिच्छ झालं आहे, सगळी घाण आतमध्ये साचून राहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघण्याची जी प्रवृत्ती माणसाची निर्माण झाली आहे ना, त्या संशयी प्रवृत्ती, मनाचा असणारा गोंधळ, घाण ही सगळी काढून टाकण्यासाठी म्हणून सगळं करायचं. ज्या दिवशी घाण निघून जाईल, सगळा गोंधळ निघून जाईल ना, त्या दिवशी निखळ मनामध्ये परमेश्वराचं प्रगटीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मनामध्ये परमेश्वराचं प्रगटीकरण होणं म्हणजेच आत्म्याचं ज्ञान होणं आहे. मनामध्ये परमेश्वराचं प्रगटीकरण म्हणजे आत्म्याचं ज्ञान होणं आहे. कारण आत्मा हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आत्मा हे परमेश्वराचं स्वरूप आहे. परमेश्वराशी जोडला जाण्याचा मार्ग हा तुमच्या मनातनं, अंतर्मनातनं आणि आत्मज्ञानातूनच हे सगळं घडतं. आणि हे घडण्यासाठी म्हणून तुमच्या मनाला स्नानाची गरज आहे, स्वच्छ होण्याची गरज आहे. अहो, घाणीमध्ये आपल्यालासुद्धा जायला आवडत नाही तर परमेश्वराला कशाला आवडेल? आणि म्हणूनच ही सगळी घाण दूर करण्यासाठी म्हणून उपासना करायची आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. पण हे जर तुम्ही केलं नाही तर काय होणार आहे? अभावे कदा पुण्य गाठी पडेना. तुम्ही जर तो दगड आहे म्हणूनच बघत राहिलात, तुमच्यात जर भावनिक उन्नती झालीच नाही, तुमची भावनिक प्रगटीकरण करण्याची तुमची क्षमता झाली नाही, तुम्ही दगड आहे म्हणूनच बघत राहिलात, किंबहुना हे जग, ह्या जगाच्या मागे क्रियाशील असणारं चैतन्य समजून घेण्यापेक्षा ह्या जगामध्ये असणाऱ्या फक्त गोष्टी तुम्ही समजून घेत आलात, त्याचा उपभोग फक्त घेत आलात, तर होणार काय? होणार काही नाही. अभावे कदा पुण्य गाठी पडेना. लक्षात ठेवा, ह्या भावनेच्या अभावामुळे पुण्य तुम्हाला मिळणारच नाही. पुण्य म्हणजे सत्कृत्य. सत्कृत्य माणूस तेव्हाच करतो जेव्हा तो आपल्या पलीकडे जग बघायला शिकतो. अन्यथा माणूस अत्यंत अप्पलपोट आहे, अत्यंत स्वार्थी आहे. तो फक्त स्वतः आणि स्वतःच्या फायद्या तोट्याचा विचार करतो. आणि तो इतका फायदा तोटा विचार करतो की त्याला घरामध्ये आल्यानंतर घरातली माणसंसुद्धा जर काही सांगायला लागली ना तर त्यात पण त्याला त्यांचे स्वार्थ आणि त्यांचा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. कोणाला काय हवं आहे, कोणी काही सांगितलं घरातल्या माणसांनी, जवळच्या माणसांनी सुद्धा, तरी तो संशयाने बघत असतो की ह्याचा काय स्वार्थ आहे. म्हणजे मी त्या माणसाचं म्हणणं असं असतं की मी स्वतःचा स्वार्थ साधणार पण दुसऱ्यांना मात्र स्वार्थ असता कामा नये, ही त्याची कल्पना असते. आणि अशी जेव्हा मानसिकता घडते तेव्हा माणूस दुसऱ्यासाठी काही करतच नाही. मुळी जेव्हा ते स्वतःसाठी करतो तेव्हा ते पुण्य नाही आहे. पुण्य ते आहे की जे दुसऱ्यासाठी करतो आणि ते सुद्धा निरपेक्ष भावनेने करतो. आपल्या बायकोसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या भावंडांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, किंबहुना आपल्या संपर्कात येणाऱ्या आपल्या नोकरांसाठी, आपल्या नोकर माणसांसाठी किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या समाजातील लोकांसाठी जेव्हा माणूस निरपेक्ष भावनेने करतो. निरपेक्ष भावनेने मी का म्हणतोय? माणूस प्रत्येक गोष्ट करतो ना ती एक तर स्वतःच्या स्वार्थासाठी करतो किंवा कोणासाठी केलं तर ते करताना सुद्धा त्याची भावना अशी असते की ह्यातनं मला काय मिळणार आहे. कुठचीच गोष्ट तो निस्वार्थीपणे करत नाही. स्वतःसाठी करतो ते स्वार्थाने करतोच, पण दुसऱ्यांसाठी करतो ते सुद्धा स्वार्थानेच करतो. का? तर आत्ता मी ह्याच्यासाठी करतोय म्हणजे उद्या ह्याला मला वापरून घेता येईल.
समोरच्याला वापरून घेण्याची जी मानसिकता आहे ना, ती स्वार्थी मानसिकता आहे. आणि म्हणूनच निस्वार्थीपणे जेव्हा माणूस करतो ना, म्हणजे जसं मी माझ्यावर प्रेम करतो तसं मी दुसऱ्यावर जेव्हा प्रेम करेन, जे मला आवडतं, जे मला सुखाचं वाटतं तेच दुसऱ्याला मी देईन. जे मला दुःखाचं होतं, मला त्रासदायक होतं, ते मी दुसऱ्याला कसं देईन, ही जेव्हा मानसिकता निर्माण होते आणि जेव्हा सर्व ठिकाणी रामरायांना बघण्याची मानसिकता निर्माण होते ना, तेव्हा काहीतरी हातून पुण्यकृत्य घडेल. दुसऱ्यासाठी करायला सुद्धा मनाचा मोठेपणा असावा लागतो. पुण्य त्याला म्हणतात की कशी अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी करणं, आपल्या पलीकडे काहीतरी आहे हे पाहणं आणि करणं. मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं काय, किंवा गरीबाला मदत करणं काय, किंवा अगदी एखाद्या दुःखीत आला त्याला काहीतरी त्याच्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी मदत करणं काय वगैरे, विद्यार्थ्याला तिची विद्या मिळण्यासाठी म्हणून मदत करणं काय, हे म्हणजे आपल्या पलीकडं पाहून कोणासाठी काहीतरी करणं, ह्याला पुण्य असं म्हणतात. पण हे पुण्य गाठी पडायला मनाची तरलता लागते. आणि मनाची तरलता जर नसेल तर काय होतं, अतिशय स्वार्थ वाढता 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 माणूस फक्त आत्मकेंद्रित बनतो, फक्त स्वार्थी बनतो. आणि ह्या आत्मकेंद्रितपणाचा परिणाम असा होतो की तो अत्यंत अहंकारी बनतो. ऐहिकदृष्ट्या तो मोठा होत नाही का, होतो ना. ऐहिकदृष्ट्या तो मोठा होत नाही थोडंच, ऐहिकदृष्ट्या मोठा होतो तो. पण नुसतं ऐहिकदृष्ट्या मोठं होऊन उपयोगाचं नाही आहे ना, आपलं आत्मिकदृष्ट्या सुद्धा मोठं व्हायचं. आणि आत्मिकदृष्ट्या मोठं होणं जे आहे ना, हे फक्त तेव्हाच घडू शकतं की ज्यावेळेला प्रेम करण्याची क्षमता निर्माण होते. आपण रामरायांमध्ये आणि रावणामधला फरक काय, रावणामधला फरक हाच आहे की रावण म्हणतो की एकोहम द्वितीयो नास्ती न भूतो न भविष्यती, एक मीच, माझ्यासारखा दुसरा कोण नाही, ना भविष्यकाळात होईल ना भूतकाळात झाला. म्हणजे इतका अहंकार. आणि रामराय काय म्हणतात, रामराय म्हणतात मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, मी मर्यादा पाळतो, मी अमर्याद नाही. लक्षात ठेवा, माझ्या अगोदरही अवतार झाले, पुढे अवतार होणार आहेत. ही जी भावना आहे ना, हा विचारांमधला फरक आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला माणूस स्वतःमध्ये राम बघतो, त्याच वेळेला जेव्हा समोरच्यामध्येही राम बघतो, आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत राम बघतो. आणि जेव्हा असा विचार करतो की मी माझ्यासाठी करणं जितकं महत्त्वाचं आहे तेवढं माझ्या आजूबाजूंसाठी करणं महत्त्वाचं आहे, कारण माझ्या आजूबाजूंसाठी मी करतो तेव्हा ते आनंदी होतात आणि त्यामुळे मला आनंद मिळतो. मी माझ्या नोकर माणसांसाठी करतो तेव्हा ते आनंदी होतात, त्यातनं मला आनंद मिळतो. असा आनंद पाहण्याची जेव्हा क्षमता निर्माण होते ना, त्यावेळेला काहीतरी पुण्यगाठी पडतं. आणि जर पुण्यगाठी पडलं तर आत्मदर्शन होऊ शकतं. पण जर हे झालं नाही तर काय होतं, तर मीपणा वाढत जातो, रावणासारखा मीपणा वाढत जातो. आणि प्रत्यक्ष रामराय समोर येऊन सुद्धा त्याला कळलं नाही की हे प्रत्यक्ष परमेश्वर आहे, साक्षात महाविष्णू आहेत, हे कळलं नाही. तसं जेव्हा माणसामधला अहंकार प्रचंड वाढत जातो, तो वाढता वाढता अशी परिस्थिती येते की तो फक्त स्वार्थी राहतो आणि त्याचा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं दर्शन होत नाही. जुने ठेवणे म्हणजे आत्मा हा सगळ्यात जुना आहे. शरीर आपण बदलत जातो. आपण ऐकूया ना, वासासी जीर्णानी यथा विहाय, तसं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलं की माणूस जसा कपडे बदलतो तसा आत्मा शरीर बदलतो. पण आत्मा जुना आहे, आत्मा जुना आहे, शरीर बदलत जातं. आणि म्हणून हा जो जुना आत्मा आहे, हा जो पुराण पुरुषोत्तम आहे, हा जो जुना आत्मा आहे, ह्या आत्म्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. आणि ते जर केलं नाही तर जुने ठेवणे मी पण आकळेना, अहंकार इतका वाढत जातो की मग त्यामुळे आत्म्याला समजून घेण्याची क्षमतासुद्धा राहत नाही. आणि म्हणून काय करायला पाहिजे, तर निष्ठा ठेवली पाहिजे, आपल्या अवतीभोवतीच्यांवर प्रेम करायला शिकलं पाहिजे, आपल्या भावनेचं उत्कटीकरण झालं पाहिजे. आणि अतिशय उच्च अशी भावना आपल्या मनात निर्माण झाली तर आपण परमेश्वराला समजून घेऊ, हा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ.